मनशक्ती केंद्र जे आहे ना, याचं काय आहे माहिती का, की याचे अनेक अँगल्स आहेत. त्यातलं एक आहे राष्ट्र कल्याण प्रोजेक्ट, म्हणजे नेत्यांच्या जनतेच्या हितासाठी वगैरे. ते स्वामीजींचा विषय आहे. त्यांचा शक्ती, संन्यास, अभ्यास वगैरे त्यांच्या लेवलचा विषय. तर त्यांनी काय केलं की त्यांनी अनेक नेत्यांना भेटले, ते वर्षा बंगल्यावर अभ्यास केला मुख्यमंत्री, आणि ते स्वामीजींची ऑथॉरिटी होती. तर स्वामीजी गेल्यानंतर काय झालं ना, की स्वामीजींनी ती शक्ती मला दिली आणि मला त्या गोष्टी कळायला लागल्या. आणि मी पुढे ह्याच्यावर काय काम केलं 30-32 वर्ष ते समाजासमोर. पण त्याच्यानंतर काय झालं ना, आश्रमात ते लोक फार बिथरले, कारण त्यांना मला स्वामीजींनी शक्ती दिली याचा त्यांना भयानक राग आला. आणि पुढे मला सक्सेस मिळायला लागलं, मी नेत्यांना भेटायला लागलो, माझी प्रेडिक्शन्स व्हायला लागली, मी असेसमेंट करायला लागलो. त्यांना मत्सर वाटायला लागला खूप भयानक. तर करणार काय? त्यांनी ना म्हणजे कसं नेत्यांना फसवलं, म्हणजे छगन भुजबळ, मनोहर जोशी, बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे, सुशीलकुमार शिंदे, विलासराव देशमुख, शरद पवार या राजकीय नेत्यांना, असे अनेक राजकीय नेते आहेत, आमदार वगैरे ते, आत्ता अजित पवार. तर हे जे आहे यांना त्यांनी कसं फसवलं हे मी तुम्हाला सांगणार आहे. वेगवेगळ्या छोट्या उदाहरणातून सांगत आहे. पण स्वामीजींनी जे कार्य केलं ना, म्हणजे गांधी कुटुंबियांसाठी, शरद पवारांसाठी, बाळासाहेब ठाकरे शिवसेनेसाठी, हे खरं कार्य ना स्वामीजींच्या नंतर ह्या लोकांनी सांगितलंच नाही. यज्ञ करायचा, भस्माच्या पुड्या द्यायच्या, पूजा करायची, खोटे नाटे मंत्र सांगायचे, म्हणजे धार्मिकतेच्या अँगलने केलं सगळं. रिसर्च करणं, डेटा गोळा करणं, संशोधन करणं, मीटिंग्स करणं, नोट्स काढणं, फोरकास्ट करणं, उपाय सांगणं. म्हणजे मी जेव्हा जेव्हा शरद पवार, बाळासाहेब ठाकरे सगळ्यांच्यासोबत काम करायचो ना, ते म्हणायचे तुमचे आश्रमाचे लोक नुसत्या पाट्या टाकतात, ह्यांनी काय अभ्यासच केलेला नाही आहे. म्हणजे शरद पवार, बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे, बाकीचे लोक मनशक्ती केंद्राबद्दल काय काय बोललेले आहेत हे मी आत्ता ह्याचं सांगेन तुम्हाला. तर यांनी काय केलं, हे केळकर हे टेस्ट घेतात म्हणजे नाडी परीक्षेची वगैरे, त्यातून ते काय रिपोर्ट देतात, मग ते काय उपाय सांगतात, प्रत्यक्ष नेत्यांना काय हवं असतं, आणि मग प्रमोद महाजनाला भेटायचं, त्यांच्यासोबत फोटो काढायचा. बरोबर का? मी हे फोटो नाही काढले असे, माझा बाळासाहेब ठाकरेसोबत एकही फोटो नाही. तो काढला तर राजावर आहे, कारण तोच मी घेतला नाही कधी. राष्ट्रपतीसाठी फोटो येतो तर राष्ट्रपतीच्याच माणसाने काढला, तो आम्हाला पाठवला. मी कधी असे धंदे नाही केले. हे आत्ता जे डोनेशन देऊन विलासराव देशमुख, आर पाटील याच्यासोबत जे फोटो काढले ना मनशक्तीने, हा त्यांचा प्लॅन आहे. त्यांना सांगायचं की असं मत्सर असतो, असं वास्तूत असतं, मग आपण अशी पूजा करूया, वास्तुपूजा करूया, मग तुम्हाला शक्ती देऊया, असं सगळं खोटं. आणि त्यांना नेत्यांना हे सगळं कळत नाही ना, की ह्यातलं मूळ संशोधन काय आहे, अभ्यास काय आहे, चिंतन काय आहे. आणि मग लोक विचारायचे, पद्मश्री पाटील म्हणजे विचारायचे मला की स्वामीजी जे सांगायचे ते आता आश्रमाचे लोक सांगतच नाहीत. शरद पवार म्हणायचे फडतूस संस्था आहे मनशक्ती. बाळासाहेब ठाकरे म्हणायचे पाट्या टाकतात ते लोक, बोगस आहेत. ज्या दिवशी मीनाताई ठाकरे वारल्या ना, त्या दिवशी शिवसेना भवनला देशपांडे भस्म घेऊन गेल्या, ते पुढे फेकून दिले बाळासाहेब. त्यामुळे ह्याचा काय उपयोग आता, मासाहेब गेल्या, उद्धव ठाकरेने भस्माच्या पुढे फेकून दिल्या. म्हणजे हे लोक ना ही गोष्ट सांगत नाहीत, बरं का. म्हणजे स्वामीजींनी समाजाच्या भल्यासाठी, नेत्यांच्या भल्यासाठी, जनतेच्या भल्यासाठी जे संशोधन सांगितलं, काय संकट येणार आहे, राजकीय लोकांचा मत्सर कसा कमी झाला पाहिजे, त्यांचं मनोबल कसं वाढलं पाहिजे, त्यांना सूक्ष्मशक्ती कशी दिली पाहिजे, त्याच्यावर संशोधन कसं केलं पाहिजे, हे स्वामीजींनी सगळं छापलेलं आहे. याच्यावर या लोकांनी काहीच काम केलं नाही. आणि हे या लोकांची टॅक्टिक्स काय माहिती का, आता समजा प्रमोद महाजनबद्दल काही लिहिलं आहे स्वामीजी, तर त्यामुळे तेवढा एक पार्ट दाखवायचा छोटासा. स्वामीजींना तेवढाच, बाळासाहेब तेवढा एक भाग दाखवायचा. मनोज जोशींना यज्ञ केला तर खोटा यज्ञ. बरं, मनोज जोशींना हे सांगितलंच नाही की नेमकं काय होणार आहे. खरं मी सांगितलं, आणि ते नंतर मनोज जोशी माझ्यासमोर रडले आणि ते म्हणाले की मनशक्तीचे लोक काय बोगस आहेत, काय फसवलं मला ते केळकरनी. विलासराव देशमुखांनी सांगितलं फारच बोगस लोक आहेत म्हणे तुमच्या आश्रमाचे. म्हणजे साहेब माझा आश्रमाची काही संबंध नाही. बाळासाहेब ठाकरेंनी तर किती खिल्ली उडवली आणि किती भडास काढली याच्यावर मनशक्तीवर, त्या राजावर ऐकताना विचारा तुम्ही.
त्यामुळे तुम्ही एकटे आहात, तुमच्याकडे खायला प्यायला नाही, पैसे नाही आहे, तुम्ही संघर्ष करताय आणि तुम्ही एवढा अचूक अभ्यास करता, एवढं लेखन करता. माझ्या स्वामीजी गेल्यानंतर आश्रमाने आणि मी देशाच्या नेत्यांसाठी जी सेवा दिली याचा एक अभ्यास करायला सांगा ना. ओपन चॅलेंज आहे माझं आश्रमाच्या लोकांसाठी, की तुम्ही शरद पवारांसाठी काय केलं, बाळासाहेब ठाकरेंसाठी काय केलं, गांधी कुटुंबियांसाठी काय केलं, मुख्यमंत्र्यांसाठी काय केलं, मनोज जोशीसाठी काय केलं, राणेंसाठी काय केलं, काँग्रेससाठी काय केलं, भाजपसाठी काय केलं, मुंडेंसाठी काय केलं, प्रेसिडेंटसाठी काय केलं, मोदींसाठी काय केलं, फडणवीसांसाठी तुम्ही काय केलं, एकनाथ शिंदेसाठी काय केलं, अजित पवारांसाठी काय केलं, हे तुम्ही सांगा. मी सांगतो तुम्हाला काय त्याग केला, काय अभ्यास केला आणि त्याची किती मोठी किंमत चुकवली आहे. म्हणजे हुंदुगिरीची कमाल बघा. राजकीय नेत्यांना फसवलं आहे लोकांनी अध्यात्माच्या नावाखाली, स्वामीजींच्या नावाखाली. पण त्यांना कोण सांगणार ना. पण ह्याच्यातली गमत बघा, म्हणजे किती दुर्दैवानी विकृती आहे. ज्यांना मी सगळ्यांना चांगली सेवा दिली आणि ती पटली आणि ती सिद्ध झालेली आहे, म्हणजे माझी सेवा प्रूव्ह झाली की त्यांना लाभ मिळाला, या सगळ्यांना त्यांचा इम्पॅक्ट ॲनालिसिस झालेला आहे, त्यांनी ॲक्सेप्ट केलेलं आहे. बरं, ह्या सगळ्यांनी लोकांनी मला बोलवलं आहे, शरद पवारपासून बाळासाहेब ठाकरेपर्यंत सगळ्यांनी मला बोलवलेलं आहे, तरी ह्या लोकांनी जाऊन त्यांच्या मनात माझ्याबद्दल विष पेरलं. आता बोला, म्हणजे राजकीय नेत्यांना देशाच्या हितासाठी सेवा देणं राहिलं दूरच, स्वतः संशोधन करणं राहिलं दूरच, पण यांना जाऊन सांगितलं की भास्करशी कसे बोगस आहे. आता बोला, म्हणजे किती विकृतीची लेवल आहे, मत्सराची लेवल आहे. मी एक एक किस्से सांगत जाईन तुम्हाला. प्रतिभाताई पवारांच्याबद्दल काय झालं, अजित पवारांना कसं फसवलं, उद्धवला कसं फसवलं. आता राज आणि उद्धवला सगळ्यात जास्ती गरज स्वामीजींच्या संशोधनाची, त्यांना कसं फसवलं. बरं, त्यांचे फोटो टाकतात ते वेबसाईटवर आणि वापरतात. बघा, हे आश्रमात आले होते, बघा आमच्या ओळखी आहे त्यांच्याशी. नरेंद्र दाभोळकरांनी 1991 ठाण्याच्या एका कार्यक्रमामध्ये आश्रमाचा कार्यक्रम उधळून आणणार होते, तर ह्यांनी आनंद दिघेची दहशत वापरली आणि दाभोळकरला पळवून लावलं. हे असे लोक आहेत आश्रमाचे. यांनी बाळासाहेब ठाकरेंचा कसा वापर केला, शिवसेनेचा वापर कसा केला, शरद पवारांचा डबल वापर कसा केला. नंतर शरद पवार ते कळलं सगळं. शरद पवारचा भयानक राग आहे मनशक्तीवर, भयानक राग आहे. आणि खरं तर मनशक्तीला शरद पवारांपासून मी वाचवलेलं आहे. आणखीन हा धक्कादायक गोष्ट सांगतो, जेव्हा माझे आणि बाळासाहेबांचे मातोश्रीचे संबंध घनिष्ठ होते, तर मला बाळासाहेब बोलले होते की तुम्ही तिथे ट्रस्टी होता का, ताब्यात घेता का संस्था. मी नाही साहेब. म्हणजे मी तुम्हाला ह्या पण गोष्टी सांगेन. मला विलासराव देशमुख काय बोलले, सुशीलकुमार शिंदे काय बोलले, सोनिया गांधींच्याबद्दल स्वामीजींनी काय लिहिलं, राहुल गांधीबद्दल काय लिहिलं आहे, ते मी जाहीर केलं. सोनिया गांधींना पण मी वाचवलेलं आहे, राहुल गांधीला 98ला वाचवलेलं आहे. 98ला चौफेर नावाचा दिवाळी मी काढला होता. त्यातलं एकही शब्द वाक्य मी आज 25 वर्ष झाली मागे नाही घेतलेलं, असं एकही लिखाण केलेलं नाही. बरं, हाईटमध्ये या केळकरनी काय केलं, कुंडली, ग्रहतारे याच्यावरून राजकीय नेत्यांबद्दलचा अभ्यास केला, जे की स्वामीजींचा विरोध आहे. स्वामीजींनी केलेल्या संशोधनावर काहीही केलं नाही केळकरनी. बरं, खोट्या गोष्टीची लिमिट किती असावी. तुम्ही प्रकाश ध्यान करा, यज्ञ करा. बरं, तो यज्ञाचा एक व्हिडिओ टाकला आहे प्रमोद शिंदेने, अशा काड्या टाकतो यज्ञामध्ये. अरे, यज्ञाचं पण किती सुंदर व्हिडिओ व्हायला पाहिजे. ते मंत्रोच्चार, तो वातावरण निर्मिती काही नाही, नुसतं आपला व्हिडिओ काड्या टाकतो तो यज्ञामध्ये. हे लोकांच्या मेंदूमध्ये काड्या करायच्या आणि यज्ञामध्ये काड्या टाकायच्या, हा यांचा धंदा आहे. हे एक नंबरचे काडीखोर लोक आहेत. असं आहे. आता काय बोलणार, म्हणजे आता हसावं आपल्या. बरं, ह्यांच्यावर प्रेम केलं मी, एकीकडे विश्वास ठेवलेला आहे. आता मला शरम वाटते झाला की मला समजत नाही की झालं लोकांचं नाव घ्यावं की नाही घ्यावं. पण यांच्यासोबत पण काम केलेलं आहे. बरं, मला माझा आणि स्वामीजींचा संबंध काय हे ह्यांना नंतर कळलं, पण ह्यांना स्वामीजीवर राग काढता आला नाही, कारण ते तर गेले, मात्र राहिलो मी, तर त्याने मला टार्गेट केलं. प्रॉब्लेम असा आहे ना की ती स्वामीजीची शक्ती आहे ना, त्याला मी काय करू. म्हणजे मी पण एका 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 प्रोजेक्टच्या बाहेर जाऊ शकत नाही, कारण माझी जी बॉडी आहे, माइंड आहे, ती पण स्वामीजींनी ताब्यात घेतली, पझेस्ट केलेली आहे. म्हणून तर माझे बिहेवियर, वागणं, बोलणं, मला ज्याचा काही अक्कल नाही, मला त्या गोष्टी मला कळत, कारण ती स्वामीजींनी गोष्टी केलेल्या आहेत. आणि त्यांनी सांगितलं ज्याला शक्ती द्यायची आहे त्याच्यासमोर तुम्ही पोचणार किंवा तो तुमच्याकडे येणार, बरोबर. म्हणून लोक मला बोलतात, मी त्यांना फिलॉसॉफी सांगतो. माझी बदनामी झाली तशी स्वामीजींची बदनामी झालेली, त्याचा त्यांनी कधी विचार नाही केला, ते संशोधन करत राहिले. स्वामीजींनी सांगितलं की आपल्याबद्दल कोणी वाईट जरी बोललं, काही जरी झालं,
आपलं काम करायचं राष्ट्र कल्याणाचं. सुधाकर नाईक प्रकरण, मुंबई बॉम्बस्फोट प्रकरण, शरद पवार, किती बदनामी झाली स्वामीजींची. किती धमकी आल्या त्यांना. स्वामीजींनी सांगितलं जे होईल ते होईल, आपलं देशाचं काम करायचं. मी त्या तत्वाने काम केलं. आपल्यामध्ये स्वामीजी म्हणायचे मला, स्वामीजी काही लोक स्वामीजींची बदनामी करायचे. तर स्वामीजी म्हणायचे अरे मी जे आता घाण टाकून दिली आहे तुम्ही बसा चिवडत. तर मी हेच सांगतो लोकांना की तुम्हाला माझ्याबद्दल काय बोलायचं बोला, मी काम जे केलं ते बरोबर आहे की नाही बघा. सायंटिफिकली आहे की नाही, इंटेन्शन बरोबर आहे की नाही, कार्य सिद्ध झालं आहे की नाही, मी किती दुःख भोगलं, कोणाचे पैसे घेतले, कोणाला पैसे दिले, मी काय खातो काय पितो हे सोडा. हे आपल्याकडे देशात काय माहिती का, लोकांना सायंटिफिक पण पाहिजे, चारित्र्यवान पण पाहिजे. अरे परदेशामध्ये जो अभ्यास होतो त्या लेवलचा अभ्यास केला स्वामीजींनी, त्याच्यापेक्षा मोठा अभ्यास केला आहे. तो क्वालिटीचा अभ्यास मी केलेला आहे. मी काय स्वामींची बरोबर नाही केली, त्यांच्या पायापाशी बसण्याची माझी लायकी नाही. पण जे संशोधन केलं, अभ्यास केला आहे, त्याच्यावर मनस्थिती माझ्याशी चर्चा का नाही करत. ते घाबरतात मला, कारण त्यांना माहिती त्यांनी काय बोगसपणा केला आहे. असं जल द्यायचं, भस्म द्यायचं, कॅन्डल लावायची, सगळे सगळे पोरकट गोष्टी करतात ते लोक, मनस्थितीचे लोक. अरे शिवसेना फुटणार आहे बाबा, ती वाचवायची कशी ह्याच्यावर अभ्यास करायला लागेल ना. बाळासाहेबने मला 10 वेळा का बोलवलं मातोश्रीवर, राणे का आले माझ्याकडे, मनोज जोशी माझ्याकडे नंतर रळले का, सुशीलकुमार शिंदे का आले, विलासराव का आले. सिरियस काम आहे ना, विश्वासदर्शक ठराव पडणार होतं. लोक नाराज होतात मग, कारण आपण अचूक भविष्य सांगितलं, अचूक विश्लेषण केलं की काही लोकांचे हितसंबंध दुखतात. ते आश्रमाला सांगतात माझ्याबद्दल, मग आश्रम त्यांना सांगतो. आश्रम त्यांना हे नाही सांगत की साहेब त्यांचं काम जे आहे ते संशोधनाचं काम आहे, ते नाही सांगत. माझं विश्लेषण अचूक आलं, मग राणे नाराज झाले. आश्रमाचे लोक त्यांच्या डोक्यात तेल टाकतात. आश्रमाचा धंदा काय माहिती का, जे लोक माझ्या नाराज होतात ना, त्यांचे हेतू दुखावल्यामुळे, ज्यांच्याकडून मी 1 रुपया घेतला नाही, चहा घेतला नाही, त्यांच्या मेंदूमध्ये राग टाकायची आणि आग ओकायची. म्हणजे शरद पवारांचा मी ₹1 कोटीचा बिझनेस प्रपोजल नाकारलं, ते माझ्यावर नाराज झाले, तर त्यांच्या डोक्यात जाऊन पिन मारायची की साहेब हा माणूस बोगस आहे. आणि लोकांना जाऊन सांगायचं नाही त्यांना, साहेब तुम्ही जे खाजगीत बोललात ना, सगळ्या गोष्टी बाहेर सांगता माणूस. हे बघा हे त्याचा ऑडिओ रेकॉर्ड, हे बघा हे कागद, हे बघा हे अशा लिहितो गोष्टी, हे बघा तुमच्या तर सगळ्या गोष्टी सांगणार का, तुमचे सगळं सिक्रेट ह्याला कळलेलं आहे. साहेब हा हिप्नॉटिझम करतो, साहेब तुमची माहिती त्याला दिली त्यांनी, तुमची माहिती ह्याला दिली. म्हणजे ह्यांनी मनशक्ती केंद्रांनी मला फसवलं, राजकीय नेत्यांना फसवलं हा मुद्दा नाही. मनशक्ती केंद्राने समाजद्रोह आणि देशद्रोह केलेला आहे. मी तुम्हाला स्पष्ट सांगतो आणि मी हे प्रूव्ह करू शकतो. स्वामी विज्ञानानंदांची जी सेवा होती महाराष्ट्रासाठी, गांधी कुटुंबासाठी, देशासाठी जी होती, ती पुढे आली नाही. विमलताई भिडेंचा इंटरव्ह्यू आहे माताजींचा, ते म्हणाले त्यांची लायकीच नाही आहे, ते फ्रॉड लोक आहेत, बोगस लोक आहेत, त्यांना धंदा करायचा आहे, त्यांची कुटुंब चालवायची आहे, त्यांना त्यांची संस्था चालवायची आहे, त्यांना फक्त वापर करून घ्यायचा आहे. आणि ह्याला अनेक लोक साक्षीदार आहेत. पण त्यांनी देशद्रोह केलेला आहे. देशाच्या हितासाठी स्वामीजींनी बलिदान दिलेलं आहे, देशाच्या हितासाठी स्वामीजींनी काम केलं. पण या लोकांनी नेत्यांना खोटं सांगून, फसवून, दिशाभूल करून, जेव्हा नेत्यांना खरी गरज होती शक्तीची, ज्ञानाची, स्वामीजींच्या संशोधनाची, ती दिली नाही. आणि देशद्रोह केलेला आहे मनशक्तीने. मनशक्ती ही आध्यात्मिकदृष्ट्या देशद्रोही संस्था आहे, म्हणून ती बंद झाली पाहिजे. कारण त्यांनी सगळ्यांचं वाटोळ केलं, त्यांनी फसवलेलं आहे. आत्ता जे काही त्यांचं चालतं सगळा दिखावा आहे, सगळा बोगस आहे. त्यांचा जो मेंदूक्रांती मुलांसाठी प्रयोग आहे ना, तो पण बोगस आहे, त्याच्यावर मी नंतर येणार आहे. त्यांनी मला कसं फसवलं संशोधनात, रिसर्चमध्ये, ते मी सांगतो तुम्हाला. पण आत्ताचा माझा व्हिडिओ लक्षात घ्या. मनशक्ती केंद्र ही सोशली अँटी सोशल आहे. त्यांनी सगळ्यांना फसवलेलं आहे राजकीय नेत्यांना, आणि ते देशद्रोही आहे. मी शब्द कधी असा वापरत नाही, पण मी सिद्ध करू शकतो. त्यांनी गांधी कुटुंबाचा, शरद पवारांचा, ठाकरेंचा सगळ्यांचा घात केलेला आहे. मी पुरावे देत जाईन तुम्हाला, नावा सगळ्यात, संदर्भात सगळ्यात.